आता आपण सुरुवात करणार. काल आपण काय केलं कोणाला सांगते? काल काय केलं कोणाला सांगते? टाईम वेस्ट करू नका, हात वर करायचा आणि उत्तर द्यायचं. हां पंचेंद्रिय आणि मनाचा संबंध बघितला आणि मनाचा कंट्रोल कसा वाढवला पाहिजे योगाद्वारे होईल. ओके. म्हणजे योग म्हणजे मनाचं काय करायचं आहे? मनाला ट्रेनिंग द्यायचं आहे. करेक्ट? म्हणजे योग. तर ट्रेनिंगमध्ये काय काय येतं सांगता येईल का काही? तीन गोष्टी येऊ शकतात. मना तीन 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 गोष्टी येऊ शकतात मनाच्या. सांगता येईल कोणाला? खूप कठीण प्रश्न आहे. एक म्हणजे काय माहिती आहे का? काहीच करायचं नाही, झोपून जायचं. झोपून राहिलं की मन काय करणार नाही ना, पण तरी ते करतंच, थोडंसं करतं. त्याला काय म्हणतात? झोपून जरी राहिला आपण तरी मन काही ना काहीतरी करतंच. त्याला काय म्हणतात माहिती आहे? एनर्जी नाही, एनर्जी ते करतं, पण ते करतं त्याला काय म्हणतात? आपण झोपलो ना, कुठे गेला राज? इकडे. हा राज आहे ना, हा फक्त झोपला असा. मॉस्किटो नेट लावला. ओके, म्हणजे डास चालणार नाही, डास सगळे बाहेर आहे. ओके. राज आहे ना, तो झोपलेला आहे, पण त्याचे मन आहे ना ते काम करते. त्याला काय म्हणतात माहिती आहे? अरे व्हेरी गुड. राजला चॉकलेट मिळणार आहे. स्वप्न म्हणतात त्याला. आता जातो, त्याला लगेच आलं होतं त्यामुळे लवकर पाठवला. तर ते स्वप्न आहे ना, त्याच्यामध्ये मन काम करत राहतं पण बॉडी काम नाही करत. तो मच्छरदाणीच्या आत आहे, पण तो काय विचार करतो की मी कुठेतरी गेलेलो आहे आणि तिथे रनिंगमध्ये पहिला आला असं त्याला वाटतं, पण ॲक्च्युली तो मच्छरदाणीच्या आत आहे. म्हणजे पाय वगैरे काही चालत नाही त्याचे. त्याला स्वप्न म्हणतात. म्हणजे मन एवढं गोष्ट करते. आता मनाने काहीच केलं नाही समजा, तर त्याला काय म्हणतात? ते अगदी सोपं आहे नाही का रे? समजा तू स्वप्नच नाही पडलं तुला, तर काय म्हणतात त्याला? हां, हे काय म्हण? हां, गाढ झोप ना, गाढ झोप. त्याला एक शब्द आहे त्याच्यामध्ये. तर निद्रा आहे ना, म्हणजे झोप असते की नाही? प्रत्येकाला झोप माहिती आहे? झोपेत काय चाललंय ते माहिती आहे? नाही माहिती. तर झोप असते ना ती कोणालाच माहिती नाही अजून. झोप आहे ना, त्या झोपेवर आता 8,000 वर्ष झाले रिसर्च चालू आहे. 8,000 वर्ष झाले त्याचे रिसर्च चालू आहे. पण अजून झोप म्हणजे काय ते कळलंच नाही आहे. फक्त झोपेत प्रॉब्लेम आला की कळतं की झोप नाही आहे ते, किंवा झोप जर आली तर कळतं की झोप झाली किंवा स्वप्न पडलं, एवढं कळू शकतं. पण झोप म्हणजे काय ते कळत नाही आहे. सगळे अमेरिकेमध्ये वगैरे सगळे इन्स्टिट्यूट आहेत ना, त्याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च होतात दिवसाला, पण त्यांना अजून झोप म्हणजे काय ते कळलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का हे? तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्याला जे पडसं होतं ना, पडसं, ते पडसं म्हणजे काय हे कळलंच नाही अजून कोणालाच. संपूर्ण मेडिकल सायन्स आहे ना, त्याला सर्दी म्हणजे काय कळलं नाही. फक्त सर्दी म्हणजे असं असं होतं एवढंच कळतं, पण सर्दी म्हणजे काय हे कळलंच नाही अजून. त्याच्यावर रिसर्च चालू आहे अजून. गेले 5-10 हजार वर्ष झालं. आयुर्वेद झाला, होमिओपॅथी झाली, चायनीज मेडिसिन झाला, आफ्रिकन झाला, जादूटोणा झाला, सगळं झालं, पण अजून सर्दी म्हणजे काय कळलंच नाही अजून. आणि झोप म्हणजे तर अजिबातच कळलं नाही. तर मेडिकल सायन्स असतं ना, त्याच्यामध्ये झोपेची व्याख्याच नाही आहे.
ते काय करतात माहिती आहे का, समजा आता हा राजू आहे, याला झोप आली समजा इथे, समजा गाठ झोप लागली, तर ते काय करतात इथे असे इलेक्ट्रिक लावतात. त्या बायका घालतात असे केस कोवळे होण्यासाठी, तसं त्या राजूला लावतात. आणि इथे असे सगळ्या मीटर असतात, त्याच्यावर ते बघतात काय होतं. तो स्वप्न पडल्यावर तो काय करतो, तो मीटरचा असा हलतो बरं का. आणि तो झोप लागला, तो मीटर आहे ना, तो वेगळ्या पद्धतीने हलतो. पण त्याला त्या झोपेत काय होते ते नाही कळत, फक्त मीटरवर काय होते ते कळतं. कळलं का? म्हणजे झोप झाल्यानंतर, झोप त्याला आल्यानंतर झोपेत त्याचा ब्रेन काय करतोय हे त्याला कळतं. झोपेमध्ये ना त्याचं ब्रेन काय कळतं ते कळतं त्याला. पण झोप म्हणजे काहीच नाही कळत. कारण झोप कुठे असते माहिती आहे का? ते खूप कठीण आहे. आत्ताच मी सांगितलं होतं एका मिनिटापूर्वी. कोणाला सांगता येईल का? त्याला 2 चॉकलेट मिळतील. झोप कुठे असते? कोणाला सांगता येईल? अजून एक अर्धा मिनिट देणार. हां, अरे यांना चॉकलेट खूप इष्ट वाटतं. हे बघ, झोप असते ना ती मनाची अवस्था आहे, ब्रेनची नाही आहे. ब्रेन कधी झोपत नाही. ब्रेन जर झोपला ना तर गेला. ब्रेन झोपला म्हणजे त्यातलं ब्लड सर्क्युलेशन वगैरे सगळं थांबलं ना की तो वर जाणार. ब्रेन कधी झोपतच नाही. ब्रेन ब्रेन झोपला समजा आणि हृदय झोपलं समजा, हृदय आणि फुफ्फुसं झोपली की सगळंच झोपलं. तर झोप आहे ना ती मनाची अवस्था आहे. त्याच्या आता आपण बोलणार नाही त्याच्याबद्दल. ह्याच्यावर एक तास लागेल साधारणपणे झोपेवर बोलायला. पण झोप आणायला खूप वर्ष लागू शकतात. पण काय माहिती आहे का की झोप आहे ना ती गोळीने येऊ नाही शकत. कारण गोळीने फक्त ब्रेनवर परिणाम होतो, मनावर परिणाम नाही होत. त्यामुळे जे झोपेची गोळी घेतात ना त्यांना झोप नाही लागत. झोपेची जी गोळी घेतात त्यांना झोप नाही लागत. त्यांचा ब्रेन आहे ना तो थोडासा लूज होतो, म्हणजे असा स्क्रू टाईट होतो त्याचा, आणि तो एकदम असा शांत होतो ब्रेन. ब्रेन शांत झालं की त्यांना वाटतं झोप लागली, पण झोप नाही लागलेली. कारण तो दुसऱ्या दिवशी उठला ना की त्याला फ्रेश नाही वाटत. समजा झोप लागली राजूला, तो एकदम फ्रेश होतो ना. पण त्याला गोळी दिली आणि तो झोपेतून उठला तर फ्रेश नाही वाटत. आणि पुढच्या अजून खूप दिवस गोळी घेतली तर काही दिवसांनी त्याला ती गोळीशिवाय मेंदू पण शांत होत नाही. गोळी घ्यावीच लागते त्याला. म्हणजे जे झोपेची गोळी घेतात ना ते हळूहळू त्यांची गोळी होते. अजून एकही मनुष्य असा नाही जगामध्ये की ज्यांनी झोपेची गोळी घेतली आणि तो बरा झाला आहे. पण तो फक्त जर असा लोकांना मारत वगैरे असेल ना, समजा खून करत असेल किंवा मारत असेल, तर मग त्याला गोळी दिली तर तो शांत होतो ना. म्हणजे इतर लोक वाचतात, तो नाही वाचत. तो खलास होतो, पण इतर लोक वाचतात त्याच्यावर. कळलं का? तर आता आपण कशासाठी इथे बोलत झोपेबद्दल? हां, एनिवे, तर आपण काल काय केलं, योग आहे ना त्यांनी मनाचं ट्रेनिंग द्यायचं आहे. तर मनाचं काय काय करता येतं? एक मनाला मन पूर्ण झोपेत जातं, ते घालवता नाही आहे, ते आपोआप गेलं पाहिजे. म्हणजे झोप असते ना ती आपोआप येते. आई काय म्हणते, तू आता झोपायला जा. झोपायला नाही जाता येत कधीच. झोपायला कधी जाताच येत नाही, फक्त बेडकडे जाता येतं. झोपेमध्ये नाही जाता येत. झोपेमध्ये जाणं म्हणजे समाधी लागणं. झोपेमध्ये कोणीच जाऊ नाही शकत. तुला जाता येईल का आताच्या झोपेत बसवलं तर? अरे तुला येईल झोपेत आता? एकदम पूर्ण झोपेत जाशील का? नाही जाता येणार. तर झोप असते ना ती आपोआप येते आणि स्वप्न पण आपोआप येतं. बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपण करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय आहे की दुसरी अवस्था आहे ना, एक झोपेची अवस्था झाली. कळलं का? नंतर समजा आता राजूनी डिस्कोचं गाणं लावलं, बरं का, तर तो काय करतो, आता इथे शांतपणे बसलेला आहे, पण डिस्कोचं गाणं लावल्यावर तो कसा करतो राजू? असा हालायला लागणार. हां, हे काय रे लेट आला? तू यांना चॉकलेट द्यायचं 5-5 प्रत्येकाने लेट आल्याबद्दल, नाही तर उद्या नाही घेणार. जे लेट आले त्यांनी प्रत्येकाने 5 चॉकलेट आणायचे कॅडबरीचे मोठे, नाही तर घ्यायचं नाही उद्या. ओके, तर मी काय म्हटलं, तसं डिस्कोचं गाणं ऐकायला लागला ना की तो असं पहिल्यांदा थोडंसं हलणार, करेक्ट ना, थोडासा, आणि मग थोड्या वेळाने तो खूप हलायला लागणार असा असा. आणि समजा 1 तास असा डान्स करत राहिला डिस्कोचा, तर काय होणार? त्याच्या मनाचं काय होणार? समजा तो आता डिस्कोमध्ये नाचतोय आणि मी हे लेक्चर देतोय,
तर काय होणार, कोण सांगू शकेल? हां शांत नाही राहणार. हां, मन शांत नाही राहणार, म्हणजे लेक्चरच कळणार नाही त्याला. त्याला पण सांग बरं का रे, पाच आणायला. खरं आहे, खोटं नाही, उद्या घेणार नाही. तर जे लोक शांत नसतात ना, त्यांना कॉन्सन्ट्रेट नाही करता येत ना. म्हणजे माझं लेक्चर नाही कॉन्सन्ट्रेट, माझ्या लेक्चरमध्ये तुला कॉन्सन्ट्रेट करावं लागणार ना. ते असं असं करत लेक्चर नाही ऐकता येणार आहे. कळलं का? म्हणजे दुसरी अवस्था काय झाली, कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड झोप किंवा स्वप्न. आणि तिसरं काय होणार आहे, कोणाला सांगता येईल? अशांत. म्हणजे मन आहे ना, त्याच्यात काय काय करता येतं, अशांत करता येतं किंवा फोकस करता येतं, एकाग्र. आणि तिसरं काय आहे, झोप. हे ऐकलंय तुम्ही? कधी ऐकले कुठल्या पुस्तकात नाही का? तर याला काय म्हणतात माहिती आहे का, तामसिक. म्हणजे जे तामसिक असतात ना, ते जास्त वेळ झोपेत घालवतात. उदाहरणार्थ डुक्कर. डुक्कर काय करतं, सारखा झोपायचाच प्रयत्न करतं ना. म्हणजे सगळे प्राणी असतात ते तामसिक असतात, पण त्यातल्या त्यात चांगले चांगले प्राणी म्हणजे गाय असते, ती थोडी जास्त सात्विक असते. गाय पण तामसिकच असते, पण ती त्रास देत नाही. पण ते जितका तो जास्त वेळ झोपतो ना, डुक्करपर्यंत, ते सगळे तामसिक झाले. कळलं का? नंतर ते एकाग्र असतात ना, ते काय करतात माहिती आहे का? एकाग्र म्हणजे काय करतात सांग? एकाग्र म्हणजे काय करतात? हां, येस, काय करतात? हां, भाषांतर. नाही नाही, एकाग्र म्हणजे काय करतात? हे काय रे? हां, नाही नाही, हे ट्रेन. पण एकाग्र म्हणजे काय करतात, उदाहरण दे ना. एकाग्र म्हणजे एकाच विषयाचा अभ्यास करतात ना. आता मी अनेक विषयांवर गाण्याबद्दल बोलतोय का? नाही, योगाबद्दल बोलतोय ना. म्हणजे एकाच विषयात तुम्ही फोकस केलं की एकाग्र व्हायला लागतं ना. फक्त खडूकडेच बघत राहिला तर काही वेळाने काय होणार, काही लोकांना झोप येणार, ते तामसिक आहे. खडूचा वापर करून झोपणार ते. किंवा आता काही लोक गाड्याला गेली ना की त्यांना झोप येते. गाड्यामध्ये त्याचा इंटरेस्ट नाही, फक्त ते गाण्याचा वापर करून ते झोपतात. काही लोक वर्गात पण झोपतात. करेक्ट? कोण कोण झोपतं वर्गात? हात वर करा. हे फोटो काढायचा राग विसरू नको हा. फार महत्त्वाचं आहे. एक वर्गामध्ये कोण झोपतं? कोणी एक तरी असणारच डेफिनेटली. कोण झोपतं सांगायला काय हरकत नाही आहे. ओके. आणि एकाग्र म्हणजे कुठल्या तरी एका गोष्टीवर एकाग्र करायचं ना मन. कळलं? कळलं का? हे तुला कळलं ना? आता अशांत म्हणजे सांगितलं ऑलरेडी, डिस्को वगैरे. म्हणजे एकाग्र नाही अजिबात. हे एकाग्र नाही अजिबात. ते एकाग्र आहे पण झोपलेलं आहे, आणि हे एकाग्र आहे. कळलं का? तर ते मन असतं ना, त्याला एकाग्र करायचं आहे आपल्याला. ते का करायचं ते आता सांगतो तुला. तर त्याला योगा म्हणतात. कळलं का? म्हणजे एक यांनी 10 द्यायच्या, ते सांगतील 10 म्हणजे काय, तो आकडा लक्षात ठेवा. तर एकाग्र म्हणजे एकाच विषयाचा अभ्यास करता आला पाहिजे. कळलं का? हे समजलं ना? आता आपण काय करणार आहे, हे योग म्हणजे प्रॅक्टिस काय करायची ते सांगितलं, ती कशी करायची ते नाही सांगितलं तू. पण ती का करायची ते आधी सांगायला पाहिजे ना. एकाग्र कशासाठी करायचं, उगाच लोकांना त्रास देण्यासाठी? तसं नाही आहे. एकाग्र म्हणजे काय ते सांगतो आता. तर गडबड काय माहिती का, मी काल काय सांगितलं तुम्हाला, की हा जो मानव असतो ना, हा जो प्राणी असतो ना, मानव प्राणी, तर इतर प्राणी आणि मानव याच्यात एक फरक आहे. काय सांगता येईल कोणाला? हे सगळे उत्तर याच देणार आहे. दुसरे सांगा कोणीतरी. कोणी सांगता येईल? इतर प्राणी आणि मानवात काय फरक आहे? काल सांगितलं होतं मी. काय सांगितलं होतं? हां, ते पाठीचा कणाचा झाला तो एक्झरसाइज क्लास. पण लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं?
व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणाला सांगता येईल? हे इतर प्राणी आणि मानवात मेन फरक काय आहे? मानव नाव का दिलंय सांगा. त्याच्या मनाचा त्या पंचेंद्रियांवर ताबा. नाही, ताबा नाही आहे. ताबा नाही आहे. ताबा नाही आहे. ताबा असता तर एवढं युद्ध वगैरे नाही एवढा. मन आहे ना, ते मानवाचं जे मन आहे ना ते जास्त स्ट्रॉंग आहे इतर प्राण्यापेक्षा. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा आता राजूचा एक डॉग आहे, ओके, आणि आपल्याला ते कोण कोण चॉकलेट उद्या आणणार आहे ना, ते सगळे चॉकलेट आहेत ना ते आपण राजूला अर्धे आणि त्या याला दिले अर्धे त्याच्या डॉगला, तर त्याचा डॉग काय करेल? राजूला देऊन टाकेल का सगळी परत? काय करेल? हे काय का तुला माहिती नाही का डॉगची काही? डॉग नाही पाहिला कधी? मग काय करेल? समजा गाय आहे, राजूची गाय आहे, घरी गाय आहे तुझ्या नाही, मग काय करेल? कोण सांगू शकेल? हे कोकणात असून गाय नाही पाहिली, मग अर्धी चॉकलेट गाईला दिली आणि अर्धी राजूला दिली, ती काय करेल? हां, तिला सांगते का? हे काय गाय तुला सांगता येईल? काय काय करेल? हे काय आहे तुम्हाला माहिती नाही? गाय काय करेल चॉकलेटचा? पण पुरणपोळी दिली, पुरणपोळी. समजा पुरणपोळीमध्ये भरपूर तूप घातलं, ते मला आवडत नाही, पण ते घातलं त्यांनी, कळलं का? आणि ते गाईला दिलं अर्ध्या आणि 6 पोळ्या गाईला दिल्या आणि याला 6 दिल्या, तर काय करेल? गाय काय करेल? काय खाऊन टाकेल, करेक्ट? येस. आणि राजू काय करेल? ए राजू तू काय करशील? 6 पोळ्या दिल्या तुला पुरणाच्या, तर काय करशील? 6 खाशील? किती खाशील? हां, 3 खाशील. आणि मग 3 काय करशील? गाईला देईल, करेक्ट? हा काय करणार? 3 खाणार आणि 3 गाईला देणार, करेक्ट? त्या 3 पण काय खाऊन टाकणार. म्हणजे ह्याच्यात आणि त्याच्यात फरक आहे ना. ओके, बस आता. म्हणजे त्यांनी काय केलं, गाईला ते दिसल्यावर ती ताबडतोब खाणार आणि यांनी विचार केला ना, या 3-6 पोळ्या खाल्ल्या आपण, तर इथे काय होणार आहे, नंतर इकडे काय होणार आहे, असं सगळं हवामान हार्डे वगैरे असा विचार सगळं येणार त्याच्या मनात, की आपल्याकडे औषध नाही आहे. मग तो 3 गोळ्या ते देऊन टाकणार तिला. मागच्या वेळेस 4 खाल्ल्या होत्या, पोट दुखलं होतं, असं सगळा विचार येणार ना मनात, करेक्ट? किंवा पोट भरणार आहे त्याला आधीच माहिती आहे की 3च्या नंतर त्याचं पोट दुखायला लागणार. गाईला काय माहिती नाही किती खाल्लेली पोट दुखणार आहे, तिला पोट भरत पण ते खात राहणार. 12ने भरलं तर थांबणार ती, 24 दिलं तरी ती खाणार. खाल्ल्यानंतर तिचं पोट भरलं की ती काय करणार? झोपणार ती. पण राजू काय विचार करणार की आपला हे याच्यानंतर क्लास आहे, त्या क्लासला आपण झोपणार, म्हणून तो 3चं 2च खाणार, तो 3च्या ऐवजी, म्हणजे झोप नाही येणार, करेक्ट ना? तर हा जो फरक आहे ना तो त्याच्यात आणि त्याच्यात आहे ना. म्हणजे प्राणी असतात ना ते काय फार विचार नाही करत, पटकन काय वाटेल ते करून खाऊन टाकतात. आणि राजूसारखा विचार करत राहतो आणि प्रत्येक गोष्ट ठरवतो. आता एखादा समजा दुसरं कोणी असेल, तू काय करशील? पोळ्यांचे 6. तेच एक्झॅक्टली राजूचा बघताय का तू? तू पण तेच करणार का? 3 गाईला देणार, तू 3 खाणार. तू काय करणार? फोटोग्राफर. तू 2 खाशील आणि काय करशील? कोणाला? मैत्रिणीला देणार. हां, ती मैत्रिणीला देणार, गाईला नाही देणार. म्हणजे काय आहे माहिती आहे का, ह्याच्यात फरक आहे ना. इथे काय, हां, तर हे मन जे आहे ना ते पॉवरफुल असतं, तो विचार करतो. किंवा एखादा समजा अतिशय हे असेल, म्हणजे समजा तो खाडू असेल, तर तो काय करेल, ते उरलेल्या पोळ्या आहेत ना ते फ्रीजमध्ये ठेवेल आणि दुसऱ्या दिवशी गरम करून खाईल, पण कोणाला देणार नाही. असा माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, तो एवढा खडू पण देणार नाही कोणाला. तो दुर्योधन, तो काय म्हणला, मी एक
एवढी जमीन पण नाही देणार. मग त्याच्यामुळे महाभारत झाला एवढा मोठा, कळलं का? एवढी जमीन पण नाही देणार. तर तुम्हाला हे माहिती आहे का, पॅलेस्टीन वगैरे काही भाग माहिती आहे? तिथे एक असं देऊळ, हे बघा इथे देऊळ आहे इथे. तर इथे 3 भाग आहेत त्या देवळाचे. तिथे ज्यू लोक प्रार्थना करतात. इथे एक भिंत आहे, या भिंतीच्या इकडच्या बाजूला मुस्लिम लोक आहेत, कळलं का? आणि इकडच्या बाजूला एक ख्रिश्चन आहेत, एकाच बिल्डिंग मध्ये. ते दगड आहेत इकडच्या बाजूनी हा जीसस क्राइस्टची प्रार्थना करतोय आणि हा इथून ते त्याची कुठला अल्लाची प्रार्थना करतोय, आणि हा इकडून याची त्यांचा कोण असेल तो शलोमवाला त्याची प्रार्थना करतोय एकाच भिंतीच्या बाजूनी. दादर माहिती आहे ना, दादर तिथे पण एक देऊळ आहे. इकडच्या बाजूला मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू आहे. पण आता हिंदू लोक ते इकडे तिकडे हिंडत आहेत, सगळीकडे बघतायत ते काय करतायत. ते टुरिस्ट म्हणून आलेले आहेत माझ्यासारखे. तर मी काय सांगत होतो की तो मन असतं ना, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे ना, तो काय करणार ते. तर हे जे मन आहे ना, ते आपल्याला एकाग्रता करायचं म्हणजे योगा. तर आता हे का करायचं त्याच्यावर चाललेलं आहे. कारण काय होणार की हा जो मनुष्य आहे ना, आता ह्याला 3 पोळ्या दिल्या की तो 3 देऊन टाकणार गाईला. हा आहे तो त्याचा भक्त आहे, त्यामुळे तो पण करणार. ही 4 बहिणीने ह्याला मैत्रिणीने देणार. मग त्या मैत्रिणीने दिल्या की ते काय म्हणणार की ही खूप चांगली आहे, हिने मला पोळ्या दिल्या. मग तिचा पंथ वाढत राहणार, कळलं का? मग ती पुरणपोळी ग्रुप तयार करणार. हो खरं आहे, असंच होतं. गोशाळा वगैरे असतात ना, गोशाळामध्ये काय पहिल्यांदा एक गाय असते, पण अजून खूप गायी आणतात. मग ती गोशाळा होते. मग सगळ्या भारतामध्ये गोशाळा होते. एक नागपूरला असते, एक इकडे देवरुखला असते. आणि मग ते काय करतात की असं करून, म्हणजे काय माहिती आहे का, की 3 पोळ्या दिल्या ना की ती जी गाय असते ना ती हॅपी होते आणि नंतर काय ती विचारच नाही करत. पण बाकीचे सगळे लोक आहेत ना, ते काही ना काहीतरी करत राहतात. ते का करतात तसं? कारण त्याला ते 3 पोळे दिल्यानंतर तो गप्प नाही बसू शकत. तो त्या 3 पोळे गाईला देतो किंवा मैत्रिणीला देतो, काही ना काहीतरी करत राहतो. त्याच्यात पुढे पुढे करत राहतो तो सारखा. आपण पुढे पुढे गोष्ट कधी करतो कुठली, काय ग? आपण पुढे पुढे गोष्ट कधी करतो? हां हो, पण कधी करतो ते? का करतो आपण तसं? समजा हिचं लग्न झालं, तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी परत ती स्थळ बघायला जाणार का? नाही जाणार, करेक्ट ना? पण तसे पण आहेत, म्हणजे इथे नसतील पण असतात तसे. माझी एक स्टुडंट आहे, तिला 4 लग्न झाले. तिथं डोनाल्ड ट्रम्पचं 3 वेळा झालंय. काही लोकांचे एकाच वेळी 4 होतात, पण ते अजून बघत असतात. म्हणजे काय, ते का करतात तसं मला सांगता येईल? हे काय रे हात वर करायचं कळलं नाही. का करतात तसं ते? त्याचं कारण काय माहिती आहे का? त्यांना जे मिळालेलं आहे ना त्याच्यातून ते हॅपी नाही होत. म्हणजे पूर्ण हॅपी नाही होत, तेवढ्या पुरते हॅपी होतात पुरणपोळी पचसपर्यंत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तो उरलेल्या फ्रीजमधून खातो, मग परत आनंद मिळतो. म्हणजे संपल्यावर त्याला वाटतं की आता संपलं, आता दुसऱ्या पोळ्या विकत आणल्या पाहिजे, कळलं? किंवा माझ्याकडे येतो म्हणतो मला परत येतं का पोळ्या. यावेळी तो 10-15 मागतो, म्हणजे मग उरलेल्या 12 ठेवून देतो फ्रीजमध्ये. तर ते काय माहिती का, तो मनुष्य असतो ना तो असं करतो. बाकीचे जे प्राणी असतात ना ते असं नाही करत. ते खातात आणि लगेच झोपी जातात किंवा पुढचं विचार नाही करत की उद्या परत आपल्याला पुरणपोळी मिळणार आहे की नाही. काही काही प्राणी करतात. साधारण उद्या डॉग असेल ना, डॉग किंवा माकड असतं ना, ते त्याला कळतं की हा आपल्याला दररोज देतो एक चॉकलेट, मग तो तिथे जातो असं असं करून तो चॉकलेट मागतो तो. पण ते तेवढंच करतो तो, इथे क्लासला नाही येणार. तो नाही म्हणणार की मला पण हे माहिती पाहिजे योगाची, असं काय करणार नाही तो, कळलं का? तर मनुष्य असतो ना तो हा मनुष्य आहे, हा सारखा काय असतो,
सारखा तो असंतुष्टच असतो, कधी संतुष्ट होतच नाही. समजा लग्न झालं तर बाळ पाहिजे, बाळ झालं, बाळ शाळेत गेलं पाहिजे, शाळेत त्याला मार्क मिळले पाहिजे, त्याच्यात लग्न झालं पाहिजे, त्या बाळाला बाळ झालं पाहिजे, त्या बाळाच्या बाळाला बाळ झालं पाहिजे, असं सारखा तो असंतुष्टच राहतो. कळलं का? पण त्याला जर विचारलं ना की तुला काय पाहिजे, तो मला म्हणतो मला आनंद पाहिजे, मला हॅपी वाटलं पाहिजे. तुला दुःख वाटायला पाहिजे का? दुःख कोणाला वाटायला पाहिजे? हात वर करायचा, लगेच दुःख देतो. कोणालाच दुःख नको. दुःख हवे असणारे काही लोक आहेत, मी पाहिले. माझी एक स्टुडंट होती, तिला दुःखच हवं होतं, तिने आत्महत्या केली. ती खूप हुशार होती, ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीची होती आणि ती 9वी 10वी 11वी आणि 12वी चारही आत्ता एकाच वर्षात केल्या. टॉपवर होती ती, पण ती मेली शेवटी. माझ्याबरोबर आली होती भारतामध्ये, कोकणात पण आली ती. कुठे आली ती कोकणामध्ये ते आठवत नाही आता. पण मला काय म्हणायचं आहे की दुःख हवे असणारे फार कमी असतात, कोटीमध्ये एखादा असतो. कळलं का? तर त्याला डिप्रेस म्हणतात, डिप्रेशन, किंवा तुमच्या इथे काहीतरी दुसरं म्हणत असतील. तर ते मला काय म्हणायचं आहे की सगळ्यांना आनंद पाहिजे, पण ते काय असतं, असंतुष्ट असतात. म्हणजे त्यांना पाहिजे, काय पाहिजे विचारलं ना तर ते म्हणतात आनंद, पण काय आहे म्हणलं ना तर ते म्हणतात असंतुष्ट आहे. म्हणजे इथे काय आहे, हे परस्पर विरोधी आहे ना. समजा बॅड उदाहरण देतो, चांगलं उदाहरण. समजा त्याला फुटबॉल प्लेअर व्हायचे, कळलं का? समजा हिला फुटबॉल प्लेअर व्हायचे, पण ती खेळतीये काय, व्हॉलीबॉल खेळतीये. ती फुटबॉल प्लेअर कशी होणार ना व्हॉलीबॉल खेळून? कळलं का नाही? तर व्हॉलीबॉल खेळून कधी फुटबॉल प्लेअर नाही होत. तसं त्याला हवंय काय, आनंद पाहिजे, सारखा आनंदच पाहिजे त्याला. झोपेत पण आनंदच पाहिजे. तुला खूप बॅड स्वप्न पडले चालतील का? वाईट स्वप्न, तुला सगळे लोक खेळाने मारतायत, चालेल का? नाही आवडणार. असं फुलामध्ये तुला ठेवलं आहे गुलाबाच्या, ते आवडेल ना? हां, आवडेल. म्हणजे हा आपला हे आहे, म्हणजे स्टँडर्ड आहे. तर पाहिजे काय तर आनंद, पण त्याला सारखं काय मिळतंय, असंतुष्टता मिळते. तर ती किती केलं तरी मिळतच नाही. त्याला पहिल्यांदा आनंद मिळतो थोडा. तुम्ही SY BCom झालं की आनंद मिळणार, मग सुट्टी येणार, मग परत TY BComला जाणार, परत जॉब नाही मिळणार तर परत असंतुष्ट होणार. असं करत करत किती मिळलं, CA झाला, हे झाला, ते प्राईम मिनिस्टर झाला, तरी आनंद नाही मिळणार, पूर्ण आनंद नाही मिळणार. तर हा जो ही जी गडबड चालली आहे ना, ती फक्त मानवातच चालली आहे ना. डॉग किंवा पिगमध्ये वगैरे नाही चालली. त्यामुळे डॉग आणि पिग वगैरे आहेत ना, ते हे नाही करत, युद्ध वगैरे काही नाही करत. असं तर कधी ऐकलं की डॉगची एक आर्मी होती आणि दुसऱ्या इस्रायली डॉगबरोबर युद्ध केले, असं कधी नाही होत. फक्त मानवांचीच युद्ध होतात. कारण त्याला काय वाटतं की समजा आपण तिथे अटॅक केला इस्रायलवर आणि तो देश आपल्याला मिळला समजा, तर आपल्याला आनंद होणार असं त्याला वाटतं. नुसतं अटॅकसाठी नाही करत. आता ब्रिटिश लोक आहेत ना, ते नुसतं ह्याच्यासाठी नाही आले, ते अटॅक करण्यासाठी नाही आले. पहिल्यांदा ते ह्याच्यासाठी आले. कशासाठी आले पण सांगता येईल? हां, व्यापार म्हणजे मसाले वगैरे त्यांना पाहिजे होते म्हणून आले. मग ते व्यापार करायला लागल्यावर ते आनंद वाटायला लागला. मग ते काय म्हणले, व्यापाराचा एवढा आनंद नाही, अजून काहीतरी पाहिजे. म्हणजे ती कंट्रीज घेतली सगळी आणि त्यांनी पण आनंद नाही मिळाला. मग अजून काहीतरी करायला लागले. त्याच्यानंतर मग तो कंट्री, त्यांना वाटलं की इथे आनंद मिळणारच नाही, मग कंट्री सोडून दिली. आपल्याला वाटलं त्यांनी कंट्री सोडली नाही त्यांनी. त्यांना वाटलं की ही कंट्री सोडणं आहे ना, त्याच्यात जास्त आनंद आहे. म्हणजे कंट्रीत राहणं आणि कंट्री सोडणं या दोनपैकी कंट्री सोडण्यामध्ये जास्त आनंद आहे, म्हणून ते गेले इथून. आणि आपल्याला काय वाटलं की आपल्याला कंट्री मिळाली म्हणजे खूप आनंद झाला. 15 ऑगस्ट जनगणमन वगैरे केलं पहिल्या वेळेस, आणि हळूहळू त्यांना परत कळलं की हे कंट्री मिळली आपल्याला, पण काय अजून काही जॉब नाही मिळत आहे, सगळ्यांना जॉब नाही मिळत आहे, आणि हे कमी झालं आहे, जे करप्शन वाढलेलं आहे.
ब्रिटिश वेळाचे करप्शन कमी होतं. म्हणजे असं समजा घर रजिस्टर करायचे तर काय हे द्यावं लागत नव्हतं कमिशन वगैरे ब्रिटिश असताना. तर काही की ब्रिटिश काळच्या लोकांना मी भेटलो, ते म्हणले अरे ब्रिटिशांच्या वेळी बरं होतं, काही करप्शन नव्हतं, गहू फक्त 8 आणे किलो होता, आता 80 रुपये किलो झाला, असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही म्हणणं. पण मला काय म्हणायचं आहे की ते ब्रिटिश लोक आहेत ना, ते आनंदासाठी सोडून गेले आणि आपल्याला मिळाल्यावर आनंद झाला, पण तो नंतर कमी झाला. आता आपण तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतोय इकडून तिकडे, की हे सगळं तिकडे IT अमेरिकेत गेले काही लोक माझ्यासारखे वगैरे वगैरे, कळलं का? म्हणजे तो आनंद मिळवण्यासाठीच प्रयत्न करतो ना सारखा. हे प्रत्येकाला पटलेलं आहे का? हां, कळलं? ओके. आनंद कुठे असतो? हां, नखामध्ये. आनंद मनात आहे ना, म्हणून मनाला ट्रेनिंग द्यायचं. कळलं का? तर मनाला ट्रेनिंग का द्यायचं आहे? तो आनंद मनात आहे. तो मन आहे ना, त्याला दुसऱ्या हॅबिट लागलेल्या आहेत, पाववडा वगैरे. पण पाववडाने प्रॉब्लेम येतात ना, ॲसिडिटी वगैरे किंवा गॅस असे प्रॉब्लेम येतात, फॅट. म्हणून मनाला ट्रेनिंग दिल्याशिवाय तो पाववडा जात नाही. नुसता पाववडा खालून नाही. तर डॉक्टर काय म्हणतात, 10 पाववड्याच्या ऐवजी फक्त 5 पाववडे खा. तसं नाही होत. पाच खाल्ले ना की तिथे 5च ठेवलेले नसतात. पाववड्याच्या दुकानात गेलं की 5 तुला हवे असलेले असतात आणि इतर पण 25 ठेवलेले असतात. मग तू काय म्हणतो की डॉक्टरांनी जर 5 अलाउड केलेत ना, मग अजून एक खायला काय हरकत नाही. मग तू ते 5 पहिले खातो, डॉक्टरांनी अलाउड केले म्हणून. ते काय औषध म्हणून नाही खात. पहिले 5 तुला आवडतात म्हणून खातो आणि अजून एक पटकन मारतो त्याच्यात. मग तू डॉक्टरांकडे गेला, तो म्हणतो मी 6 खाल्ले. ते म्हणले डोंट वरी, एखादा जास्त खाल्ला तरी चालतो, ही अजून एक गोळी घे. मग तू काय करतो, नाही सांगितले अजून एक खाल्ला तरी चालतो, पुढच्या वेळेस 7 खातो. असं करत करत तो पहिले 10 असतात ना, त्या 10च्या 15 करून टाकतो तो. हे तुम्हाला माहिती आहे का खरं असं होतं ते? हे कशाच्या बाबतीत होतं तुम्हाला माहिती आहे का? एक्झॅक्टली 100% होतंच ते. 2 गोष्टी आहेत, एक चांगली आणि एक वाईट आहे. हे 100% होतंच, 100%. कोणाला सांगता येईल? त्याला 10 चॉकलेट मिळणार. दारुडा असतो ना, दारुडा, त्यात 100% होतंच. आणि दुसरी एक गोष्ट आहे, त्यात पण ते होतं की माझ्याकडे आत्ता आहे. कोण सांगू शकेल? माझ्याकडे आत्ता आहे ती गोष्ट, त्यात पण 100% होत असते. कोण सांगू शकेल? सांगू शकाल तुम्ही? ह्याच्यामध्ये हे जे आहे ना, डॉक्टर काय म्हणतात, तुला तर दिसत नाही ना, तर तुला थोडासा 0.5 पॉवरचा चष्मा देतो. तो दिला, तो घाल असतो, तो घातल्यानंतर तुझा आपोआप जाणार आहे चष्मा. तुझा गेला का बाळा? तिने कुठे तिने पण घातलाय. तुझा गेला चष्मा? कधीच नाही जाणार, कधीच जाणार नाही. तो वाढतच राहणार. तू 80 वर्षाची होशील ना, तेव्हा तुझा असा ठीक असणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो, माझा 78 साली 78 साली 78, मला एक्झॅक्टली माहिती. मी केरळमध्ये होतो, तुंबा माहिती आहे ना, तुंबा, तिथे होतो मी. तर त्यावेळी माझे पहिले योगा टीचर भेटले मला आणि त्यांनी मला फक्त 10 तासच शिकवलं एकूण. त्यांना परत बघितलंच नाही. 3 तासांनी त्यांनी सांगितलं तू वर्ल्ड फेमस योगा टीचर होणार आहे. तर म्हटलं मी एरोस्पेस इंजिनियर द्यायला आलो, योगा टीचर नाही व्हायचं. ते म्हटलं होणारच. पण एनिवे, तर तिथे फ्री हे होतं, सगळ्यात मोठं आय क्लिनिक केरळमध्ये आहे, सगळ्यात मोठं, आणि ते फ्री आहे. तर मी तिथे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं तुम्हाला ते चष्मा असला पाहिजे. तर मी काय केलं की बाजारात गेलो आणि असा मस्त दिसणारा चष्मा घेऊन आलो. तर माझे सगळे मित्र म्हटले अरे हे फारच मस्त दिसतंय, स्कॉलर वाटतो याच्यात घातल्यावर. तर मी तो घालून सगळीकडे जायला लागलो. आणि माझा योगा क्लास आठवड्यातून 1 तास होता. तिथे गेलो तर सरांनी माझा योगा क्लास हे पाहिला. ते म्हटले जरा इकडे दे. ते घेतल्यात, फेकून दिला त्यांनी तुकडे करून. तर त्यांना म्हटलं अहो सर, हे माझे खूप पैसे गेले ह्याच्यामध्ये, मी ते दिसायला छान दिसतं म्हणून घेतलेलं आहे आणि मला दिसतंय चांगलं ते घातल्यामुळे. तर ते म्हटले की हे ना, हे कधीच जाणार नाही तू एकदा घातलेलं. तर ते 78मध्ये त्यांनी तो फेकला होता, कळलं का? त्याच्यानंतर मी 79ला BTech झालो. ओके. त्याच्यानंतर 81ला MTech झालो.
असं करत करत 2003 परत मी चष्माच नाही वापरला. सगळ्या डिग्री वगैरे सगळे कंट्री वगैरे मध्ये झालो 2003 पर्यंत काही चष्मा नाही वापरला मी. आणि 2003 साली मला थोडासा डोळ्याचा हे व्हायला लागला म्हणून परत चष्मा घातला 2003 साली. तो अजून केलाच नाही. आणि तो आता 0.5 पासून मला वाटते 3 पर्यंत गेला असेल कदाचित. म्हणजे तो चष्मा आहे ना तो कधी जातच नाही. तर मी काय सांगत होतो की हे जे सगळं आहे ना ह्याच्यामध्ये, तर ह्याचं काय म्हणतात त्याला, शेवटचं काय म्हणतात त्याला, कन्क्लुजन. याचा अर्थ काय माहिती आहे का, की तुम्हाला काही जरी मिळालं ना तरी तुम्हाला आनंद नाही मिळणार, पूर्ण आनंद नाही मिळणार. कळलं का? हे मला नाही, त्यांना कळलेलं आहे. ते जे ऋषीमुनी वगैरे होते ना त्यांना हे कळलं 2000 वर्षापूर्वी. त्यांना 2-3 गोष्टी कळल्या. एक म्हणजे मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आनंद मनात असतो. मानवाला आनंद लागतो. मानव तो जास्त पॉवरफुल असतो. तो सारखा काही ना काहीतरी करत राहतो, नाहीतर झोपतो. पण झोपणारे कमी असतात. बहुतेक लोक काहीतरी करत राहतात, युद्ध करत राहतात किंवा ते काहीतरी करत राहतात. आणि तो किती जरी केलं आणि काही जरी मिळलं, त्याला हवं ते मिळलं, PhD डिग्री मिळली किंवा प्राईम मिनिस्टर झाला किंवा सगळ्या जगाचा हे झाला, नियंता झाला, तरी त्याला पूर्ण आनंद कधीही मिळत नाही. हे त्यांना कळलं. कळलं का? मग त्यांनी काय केलं असणार आहे सांगता येईल का तुला? थोडा सांगते. हे काय आहे? मग त्यांनी काय केलं, ते म्हणले आनंदच नको मला, आनंद नको. आनंदाच्या ऐवजी मला फक्त हे जे असंतुष्टता आहे ना ती झाली नाही पाहिजे. कारण त्याला ऑलरेडी असंतुष्टीची सवय झाली होती ना. म्हणजे त्याला काही तुम्हाला असं दिसेल, बहुतेक सगळे लोक आहेत ना त्यांना असंतुष्ट नसेल तर नॉर्मल नाही वाटत. काही ना काहीतरी झाला पाहिजे, प्रॉब्लेम असला पाहिजे काहीतरी. हिला सगळं दिलं, आपण खायला प्यायला दिलं, पुस्तक दिलं, एअर कंडिशन लावून दिलं, इथे बसणार नाही ती. 1 तासाने म्हणेल मला जरा बाहेर जायचे. बाहेर किती गाड्यांना वास येत असो, समजा बाहेर घाण वास आहे तरी ती बाहेर जाणारच. करेक्ट ना? म्हणजे काय माहिती आहे का, की त्याला काय, तो एका ठिकाणी नाही बसू शकत. कळलं का? हे त्यांना कळलं, मला नाही कळलं. मी त्यांनी काय कळलं ते सांगतोय तुम्हाला फक्त, कारण ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. तर ते काय म्हणाले की ही असंतुष्टता आहे ना तीच केली पाहिजे, म्हणजे आनंदाचा प्रॉब्लेमच नाही उरणार. आनंद कशासाठी पाहिजे? असंतुष्ट म्हणून पाहिजे ना. ते म्हणले असंतुष्टताच घालून टाकू आपण. पण असंतुष्टता कुठे आहे? कुठे आहे? मनात आहे. म्हणून ते काय म्हटले की जर तुम्ही मन एकाग्र केलं ना एका गोष्टीवर, तर काही वेळाने एक स्थिती येते. कळलं का? तर त्या स्थितीला काय म्हणतात? तुम्हाला हे माहिती आहे की हा समाधी शब्द आहे ना तो संस्कृतमध्ये पुल्लिंगी आहे. हे माहिती आहे कोणाला? नाही ना. मराठीमध्ये ती समाधी होते ना, पण संस्कृतमध्ये तो समाधी होतो. म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन करायचं असेल तर ही लिहायला पाहिजे. तर एनिवे हा समाधी आहे ना, तर सम म्हणजे काय? SUM म्हणजे काय? आणि डी म्हणजे काय? बुद्धी हा मनाचा भाग आहे ना. करेक्ट ना? बुद्धीसारखा विचार करते काय केलं पाहिजे वगैरे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की ही संपूर्णपणे ही बुद्धी आहे ना ती एकाग्र करायची. ती झाली की असंतुष्टता संपते. कळलं का? योगाचा कोणी अभ्यास केलेला नसणार इथे. तर एनिवे, तर याच्यासाठी मनाची एकाग्रता करायची आणि समाधी प्राप्त करायची. समाधी प्राप्त केल्यावर काय होतं? असंतुष्टता जाते, सगळा प्रॉब्लेम नाही जात.
भूक लागतेच, शिला जावंच लागणार, सगळं बाकी चालू राहणार, फॅमिली वगैरे चालू राहणार, बाळ रडणार, ते चालूच राहणार, पण फक्त असंतुष्टता जाणार. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर अजून ती समाधी टिकवायचा प्रयत्न करायचा, सारखी समाधीच टिकवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे हिला बाहेर जाऊच द्यायचं नाही, सगळं त्या बेल्टने हे करून टाकायचा, AC लावायचा, खायला द्यायचा आणि बेल्टने बाजू टाकायचा, ते बाहेर जाऊ नाही शकणार, मग ती कुठे जाऊ शकणार नाही ना. तसा हा समाधीसारखा कॉन्सन्ट्रेशन ठेवला ना की तो अजून वेगवेगळ्या समाधीतून जातो. म्हणजे हे कसं आहे, पहिला झोपल्यावर स्वप्न पडतं, स्वप्नानंतर गाढ झोप येते, ते 2 झाले. तसं हे अजून 6 स्थितीतून जातो तो. 6 स्थिती म्हणजे टोटल 7 समाधी होतात. सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार, आनंद, अस्मिता, सबीज, निर्बीज, संप्रज्ञात, असंप्रज्ञात, 7 समाधीतून जातो. हे सगळं पतंजलीने एकच वाक्य दिलं, वितर्क विचारा नंदास्मिता रूपानुगमात संप्रज्ञाता, एकाच वाक्यात सगळं दिलं. ह्याच्यावर एक तास लागेल सांगायला, अशी त्याची 200 वाक्य आहेत आणि माझी 700. तर हे ना ह्याच्यातून तो जातो आणि शेवटी काय होतं की त्याचं मन आहे ना, ते काय होईल शेवटी, मला सांगता येईल? हां, तुम्ही आता विचार करायला लागलेलं आहे, करेक्ट ना? विचार करायला लागले की नाही? बस विचार करायला लागले म्हणजे माझं काम झालं. आता मी उद्या जातो, विचार करायला लावणं ह्याच माझं मुख्य आहे. आता दुसरा क्लास तुम्हाला घ्यायचा तो कशाचा आहे? बोलण्याचा. तर हे मन आहे ना ते शून्य होतं, शून्य. म्हणजे काय होतं, पूर्वीचे जे सगळे विचार आहेत ना, पूर्वीची सगळी बाळं जातात मनातली, नवीन बाळं होऊ देत नाही. म्हणजे पूर्वीचं गेलं आणि पुढचं पण गेलं, म्हणजे ते मन एकदम शून्य होतं. मन शून्य झालं की काय होणार? शरीर लागणारच नाही ना. शरीर कशात लागतं? मनात काहीतरी असलं म्हणून शरीर लागतं ना आपल्याला, नाही का? तर मनच गेल्यानंतर शरीराची गरज नाही, म्हणजे शरीर आणि मन दोन्ही जातात, कळलं का? आणि फक्त काय राहतं? काय रे, फक्त काय राहतं? हां, काल झालं ना आपल्या इथे, हां, शरीर आणि मन गेलं काय राहणार? फक्त. अरे काय राहणार बाळा, असं काय करतो? फक्त आत्मा राहणार ना. फक्त आत्मा राहिला ना की त्याला काय म्हणतात? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? गेला फोटो काढला ना, फोटो काढला, थँक्यू व्हेरी मच. तर शरीर आणि मन गेलं ना, स्ट्रॉंग कोण आहे? आपला हात. तू माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे ना. सर्व आता किती वेळ राहिला क्लासचा? 1 तास नाही झाला, झाला 1 तास. 1 तास बोललो मी, 1 तास बोललो मी. ह्याच्यावर कळतं नाही तर 1 तास नाही बोललो रे. हे 44 मिनटं झाले, म्हणजे अजून 16 मिनटं आहे. तुला कंटाळा आलाय का? तुला चेहऱ्यावरून असंतुष्टता दिसते. झोपलीच तरी चालेल, तू मागे जाणती नाही. तर आत्मा आहे ना, आत्मा मायनस शरीर, काय असं आणि मायनस मन, ओके, त्याला काय म्हणतात? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय सांगता येईल? दुसरा शब्द सांगता येईल काय? हे काय रे, त्याचा मोक्ष का घालवतोस? तू इथे ये बरं, पहिला इकडे ये ना, लवकर ये. तू लबाडी करू नको, इकडे ये, इकडे ये ना बाळा. मग नाही काय करणार ना तू?
हे बघ, मोक्ष म्हणजे सुटकारा ना, सुटणे. मोक्ष म्हणजे सुटणे. कोण सुटलाय त्याच्यातून? हा, आत्मा सुटलाय. कशातून? हा, शरीर आणि मन आहे ना, हे बघ, हे शरीर आहे आणि मन इथे कुठेतरी आहे. हा पिंजरा आहे आणि याच्यात कोण अडकलाय? आत्मा. आणि आत्मा जो आहे ना, त्याला काहीच होत नाही ना. तो पुनर्जन्मात म्हणजे तो मरत नाही कधीच. करेक्ट ना? न जायते म्रियते वा कदाचित. ते ऐकलं कोणी? काय रे, ते कठीण आहे सगळं. हे जर्मनीमध्ये लगेच सांगणार, भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, सांख्ययोगमध्ये. एकाला पण नाही सांगता येत मॅडम. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा आहे ना, तो कोकण म्हणजे हे समृद्ध समजला जातो, त्यालाच सांगता येत नाही. म्हणजे दुसरीकडे कुठे गेलो आपण, समजा हैदराबादला किंवा त्या हैदराबादच्या याच्यात दुसऱ्या कुठल्या कॉलनीत गेलो, त्यांना काहीच माहिती नाही. सगळा घोटाळा आहे. आणि भारत मेरा महान देश वगैरे सगळं चालू आहे. महान वगैरे काही नाही. हे शिकवायला पाहिजे ना. तर मी काय म्हणतो की तो सुटणार आणि मग त्याला मोक्ष म्हणतात. कळलं का? तर हे का करायचं आपल्याला? मोक्ष कशाला पाहिजे हे सांगता येत का तुला? तुला सांगता येईल? हा, सांग सांग ना. मोक्ष कशासाठी पाहिजे? हे काय का कोणाला सांगता येईल? तिला सांगता येईल. ती स्पोर्ट्स ड्रेस घातलेली. हां, मोक्ष कशासाठी पाहिजे? गंमत म्हणून? हां, डिग्री. मग नाही, आनंद प्राप्त नाही. आनंद प्राप्त म्हणजे असंतुष्ट होणार. कोणाला सांगता येईल? काय होतं माहिती का, आनंद पाहिजेला असतो सारखा आणि असंतुष्ट तर आपोआपच येते. आता मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण हात वर करणार मोक्ष म्हटल्यावर, पण कोणीच केला नाही. म्हणजे मी काय झालो? असंतुष्ट झालो. म्हणजे मी चांगलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण झालो काय? असंतुष्ट. असं खूप वेळा होत आहे भारतामध्ये. बहुतेक सगळ्याकडेच होत आहे. अजून झालाच नाही संतुष्ट कधी. 81 शाळा झाल्या माझ्या. 81 शाळेत एका शाळेत पण मी हे झालो नाही. सेंट हेलेना नावाची एक शाळा होती, त्याची पहिलीची फी 1 लाख आहे. पहिला वर्ष असताना त्याची पहिलीची मुलं असतात ना, त्यांची फी 1 लाख आहे वर्षाला. म्हणजे 10वीची किती लाख असेल? 7-8 लाख आहे त्यांची फी. तर मला काय वाटलं, तिथली मुलं खूप खूप हुशार असतील. येस, फक्त इंग्लिश बोलण्यात हुशार आहे. पण मी तिला काहीतरी विचारलं मॅथमॅटिक्समध्ये, तिला काय आलं नाही. म्हणजे म्युन्सिपाल्टीतली मुलगी होती ना, ती तिच्यापेक्षा जास्त चांगली होती. ती फ्री होती शाळा. त्या म्युन्सिपाल्टीतली मुलगी होती ना, तिला इंग्लिश अजिबात येत नव्हतं. आय एम ए गर्ल पण नाही तिला माहिती. पण मॅथमॅटिक्समध्ये ती हुशार होती जास्त हिच्यापेक्षा. मग मी तिचं मॅथमॅटिक्सचं पुस्तक बघितलं, ते हेलेनाचं. तर ते हेलेनाचं मॅथमॅटिक्सचं पुस्तक होतं ना, त्यातला पहिला धडा काय होता माहिती आहे का? येशू ख्रिस्त. मॅथमॅटिक्सचे पुस्तक पुढे येशू ख्रिस्त आलाय, मला कळलं नाही. तर मी तिची इतर पुस्तकं पाहिली, तर प्रत्येक पुस्तकाचा येशू ख्रिस्त धडा होता. सायन्सचा पण येशू ख्रिस्त, मॅथमॅटिक्स येशू ख्रिस्त, इतिहास येशू ख्रिस्त, भूगोल सगळे येशू ख्रिस्त होते. म्हणजे ती मॅथमॅटिक्सचा अभ्यास नव्हती करत, ती येशू ख्रिस्त अभ्यास करत होती. ते तिला येत होतं. तिने मला सांगितलं, क्लासच्या आधी प्रार्थना करायची असते तिथे जाऊन चर्चमध्ये. म्हणजे तो जो त्यांचा जो शाळा होती ना, ती चांगली होती, इंग्लिश चांगली बोलत होते, पण त्यांच्या शाळेचा उद्देश येशू ख्रिस्त होता, मॅथमॅटिक्स नव्हता. अशी गंमत आहे. म्हणजे आता मी तुम्हाला योगावर शिकतोय, त्याच्यावेळी मी समजा दीपिका पदुकोणची बायोग्राफी सांगितली तुम्हाला, तर काय होणार? तुम्हाला दीपिका पदुकोणचं सगळं माहिती होणार. ती लहानपणी काय करत होती, मग ॲक्ट्रेस कशी झाली, हे सगळं कळणार. पण योगा काही कळणार नाही ना. त्यामुळे मी असंतुष्ट आहे. तर तो असंतुष्ट आहे ना, तर त्याला काय असतं? त्याला आनंद पाहिजे असतो. पण त्याला काय मिळतं? हे काय रे? हां, असंतुष्टता मिळते ना, पण त्याला आनंद पाहिजे. तो प्रयत्न करतो. मग त्यात काही दिवसांनी त्याला कळतं की आनंद नाहीच मिळणार कंप्लीट. मग तो काय म्हणतो? काय नको? काय रे, असंतुष्टता नको म्हणतो ना. त्यासाठी तो हे करायचं आहे. आता हे जे सुटलं ना, हा सुटला इथून.
की काय होतं, हा जो आत्मा असतो ना, कुठे गेला, इथे, हा जो आत्मा आहे ना, हा माझा आत्मा आहे समजा, ओके, हा राजूचा आत्मा आहे. इथे दांडेकर मॅडम त्यांचा आत्मा आहे. असे हे सगळे आत्मे आहेत ना, त्यांना काही शरीर आणि मनच नाही ना, म्हणजे त्याला काही फॉर्म नाही आहे असा एवढा, तो किती मोठा आहे काय माहिती नाही. ते सगळे आत्मे एकच नाही करत जातात, कळलं का, सगळे आत्मे एकमेकात जातात आणि त्यांना हे सगळे आत्मे आहेत ना ते एकमेकात जातात आणि त्याला काय म्हणतात, काय काय माहिती नाही तुम्हाला, परमात्मा म्हणतात त्याला. तर हा परमात्मा आहे ना, तो आणि हा आत्मा एक होतात ना, म्हणजे काय होतात ते, काय रे, काय होतात ते, जुळतात ना ते, आत्मा आणि परमात्मा जुळतात. आणि जुळणे म्हणजे काय, योग, हा खरा अर्थ आहे योगाचा. आता आपण ते त्या दुसऱ्या रूममध्ये काढला ते रे योग, ते योगासन आहे. योगचा अर्थ कळला, म्हणजे आज आपण काय केलंय, फक्त योगचा अर्थ कळला आपल्याला, ओके. आता शेवटचा फोटो काढ, म्हणजे माझा नाही याचा, माझा शेवटचा अर्थ आता नाही, शेवटचा फोटो. मी तुम्हाला योग म्हणजे काय कळलं की नाही आता, म्हणजे खरा योग म्हणजे हाय. आता आपण योगासन का करणार आहे वगैरे उद्याच्या लेक्चर, ओके. हे आणि जे लेट आले त्यांनी, मुलांनी 5 चॉकलेट आणि मुलींनी 10 चॉकलेट घेऊन यायचं उद्या, नाही तर का घेणार नाही, खरं आहे, ओके. ओके, आता ते 15 ह्या 15 मुली आहेत का सगळ्या कालच्या, त्या क्लासमध्ये जा 15. हां, ते या मॅडम सांगतील.